नमस्कार मित्रांनो, के आर मॅथ्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, आताच आदिवासी विभागाची चौकीदार पदासाठी नवीन जाहिरात आलेली आहे. त्याकरिता अभ्यासण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहेत. तर हे आपण पाहूया. तर आपण पाहूया. चला, पहिला प्रश्न पाहूया. वि. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? मित्रांनो, हा पहिला प्रश्न आहे. वि. शिरवाडकरांचे टोपण नाव काय? तर पाहूया मित्रांनो, काय आहे. पहिला पर्याय आहे कुसुमाग्रज, दुसरा आहे गोविंदग्रज, तिसरा आहे यशवंत आणि चौथा आहे विदा करंदीकर. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे कुसुमाग्रज. काय आहे? कुसुमाग्रज. काय आहे? कुसुमाग्रज. म्हणजे वि. शिरवाडकरांचे नाव काय आहे? कुसुमाग्रज म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. हिमालयाची सावली हे कानिटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर काय? हिमालयाची सावली हे कानिटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर पहिला पर्याय संत तुकाराम, दुसरं कर्मवीर भाऊराव पाटील, तिसरा आहे पंडित नेहरू, चौथा आहे महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा मित्रांनो, खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहिला पर्याय आहे बहिणाबाई चौधरी, दुसरा आहे संत इंदिरा संत आणि त्यानंतर तिसरा पर्याय आहे पा गोळे आणि चौथा आहे शांता शेळके. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बहिणाबाई चौधरी. पाहून घ्या, काय आहे? बहिणाबाई चौधरी ह्या खानदेशच्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. वारकरी संप्रदायाचा कळस कोणास म्हटले जाते? तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय आहे संत नामदेव, दुसरा आहे संत ज्ञानेश्वर, तिसरा आहे संत एकनाथ, चौथा आहे संत तुकाराम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो संत तुकाराम. वारकरी संप्रदायाचे कळस कोणास म्हटले जाते? तर संत तुकाराम यांना म्हटल्या जाते. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कुणाचे आहे? द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर पहिला पर्याय आहे पी.टी. उषा, दुसरा आहे हिमा दास, तिसरा आहे मिल्खा सिंग आणि चौथा आहे कविता राऊत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मिल्खा सिंग. काय आहे? मिल्खा सिंग. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहिला पर्याय आहे मित्रांनो रेने देकार्ट, त्यानंतर आहे जॉर्ज हेगेल, त्यानंतर तिसरा पर्याय आहे कार्ल मार्क्स आणि चौथा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कार्ल मार्क्स. काय आहे? कार्ल मार्क्स. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजे कोण? तर संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत आनंद महाराज, त्यानंतर चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो संत गाडगे महाराज. काय आहे? संत गाडगे महाराज. डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचे नाव काय आहे? संत गाडगे महाराज आहे. चला आठवा प्रश्न पाहून घेऊ. शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? तर पहिला पर्याय आहे भास्कर रामचंद्र तांबे, दुसरा आहे गोपाळ हरी देशमुख, तिसरा आहे ज्योतिराव गोविंदराव फुले आणि चौथा पर्याय आहे गोविंद बल्लाळ देव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो काय आहे प्रश्न? शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. कोण आहेत? महात्मा ज्योतिराव फुले. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. शकुंतलम हे काव्य कोणी रचलेले आहेत? पहा मित्रांनो, पहिला पर्याय आहे कालिदास, दुसरा आहे रामदास, तिसरा आहे गोविंददास आणि चौथा आहे वल्लभदास. चला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय असायला पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कालिदास, संत कालिदास. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. चला मित्रांनो, शेवटचा हाच प्रश्न होता. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरती, सरळ सेवा कुठलीही भरती असो, आता येणारे आगामी आरोग्य विभाग भरती आहे, तलाठी भरती आहे, वन विभाग भरती आहे, दारूबंदी भरती आहे आणि तशीच आता एक चौकीदार पदाची आदिवासी विभागाची भरती आलेली आहे. या सर्व परीक्षेसाठी अशाच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. त्याकरिता तुम्हाला माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला कंटिन्यू घेऊन येणार आहे. फक्त मराठीच नाही, जी के, गणित आणि बुद्धिमत्ता वगैरे सर्वच घेऊन येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, नमस्कार.